ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबरपासून शनी ग्रह, मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह ही वक्री होणार आहे. त्यामुळे अडथळ्यांची शर्यत सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण कोणताही ग्रह वक्री गेला की अधिक बलवान होतो आणि अडचणी निर्माण करतो. वर्षाच्या अखेरच्या टप्प्यावर हे तिन्ही ग्रह वक्री जात आहेत. त्यामुळे काही राशींना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. कोणत्या राशींसाठी या 3 ग्रहांच्या वक्री चलनानं समस्या उद्भवू शकतात आणि त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतं, चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ह्या वर्षाअखेरीच्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रहस्थितीबद्दल ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित सांगतात की 26 ऑगस्टला मंगळ ग्रहानं मिथुन ह्या आपल्या शत्रू राशीत प्रवेश केलाय. विचारवंतांच्या राशीतील ॲक्शन प्लॅनेट काय काय करणार आहे ह्याकडेच संपूर्ण ज्योतिष जगताचं लक्ष आहे. मंगळाला आपण सेनापती म्हटलं आहे. समोरच्या शत्रूचा निपात करून यशाची शिखरे पादक्रांत करणं, ह्यात तरबेजपणा, धडाडी, जिद्द, मुस्तेजपणा, साहस, पराक्रम ह्यासोबतच अनेकदा अविचार, उतावीळपणा ह्यामुळे मंगळ अमंगळ करतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईटच. मंगळ सुशिस्तीत असेल तर अशा व्यक्तींची कार्यक्षमता उत्तम असते. बुध हा जितका विचारी तितकाच मंगल अविचारी आणि म्हणून बुधाच्या ह्या राशीत त्याला कसे नोते होते. बुधाची मिथुन राशी ही राजकुमाराची म्हणजे एका बालकाची राशी आहे. कन्या राशीसारखी परिपक्वता ह्यात नाही. बालक हट्टी असतेच, त्यात मंगळाची भर म्हणजे बोलणेच खुंटले. पत्रिकेत मिथुन राशीत मंगळ दिसला तर ती व्यक्ती प्रमाणाबाहेर हट्टी असणारच. मिथुन राशीतील आणि मिथुन नवमांशातील मंगळ अजिबात चांगली फळे देत नाहीत असं म्हणतात. मंगळ हा पुरुष ग्रह असून तामसी आहे, पापग्रह आहे. मंगळाचा भोव म्हणजे भूमिपुत्र म्हटला आहे. त्यामुळे जमीन, जुमला, भावंडे, शेजारी, सावत्र आईच्या आयुष्यातील अस्तित्वावर बोलतो. मंगळ अत्यंत उतावीळ आहे. त्याच्याकडे धीर नाही, तर प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अत्यंत अधीर आहे. डोकं बाजूला ठेवायचं आणि निर्णय घ्यायचे किंवा बोलायचं ह्यात मंगळ अग्रगण्य असल्यामुळे अनेकदा भांडणं, वादविवादाची स्थिती निर्माण होते. सध्या तेच आहे, कारण मंगळ बुधाच्या राशीत नाखुश आहे. मेदनीय ज्योतिषाचा विचार करता वादळे, मोठे भूकंप आणि त्यात झालेली जीवितहानी, मंगळाच्या हाती शस्त्र असल्यामुळे युद्धजन्य स्थिती, अतिरेक कारवाया, मंगळ रक्ताचा कारक ह्यामुळे हिंसाचाराचे वाढते प्रमाण आणि यातून होणारा रक्तपात या घटना घडू शकतात. ग्रह वक्री झाला की बलवान होतो आणि त्याची फळं सुद्धा तितकीच त्रासदायक असतात. मंगळ अंदाजे 2 महिन्याच्या काळापर्यंत वक्री अवस्थेत असतो. ह्या काळातील वैयक्तिक स्तरावरील त्याचबरोबर जागतिक सामाजिक स्तरावरील स्थिती अभ्यासण्याजोगी असते आणि अभ्यासकांनी या सर्व नोंदी करून ठेवाव्यात असं म्हणतात. पृथ्वीपासून कोटी मैल दूर असणारा मंगळ हा पृथ्वीच्या कक्षेजवळ असणारा पण बहिर्वर्ती ग्रह आहे. मिथुन राशीतून मंगळ कर्क राशीत 21 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. तिथे त्याला नीचत्व प्राप्त होईल. कर्क राशीतच मंगळ 11 अंशावर डिसेंबर 7 रोजी पुष्य नक्षत्रात आणि तूळ 9 मासात वक्री होणार आहे. पुढे वक्री अवस्थेतच 22 जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारी रोजी मार्गस्थ होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर 7 डिसेंबर ते 23 फेब्रुवारी ह्या काळामध्ये मंगळ वक्री असणार आहे. 21 ऑक्टोबरला मंगळ कर्क राशीत नीच होत आहे आणि लगेच 25 ऑक्टोबरपासून मंगळाची गती 22 कला होते आहे. कर्क राशीतून मंगळ कुंभ राशीतील शनीवर दृष्टी टाकेल. त्याचबरोबर रवी, बुध वृश्चिक राशीत आले की शनीच्या दृष्टीत असते. वातावरण असं असल्यावर नामस्मरण वाढवावं इतकंच म्हणावं लागेल. शनी मंगळ षडाष्टकात आणि मंगल स्तंभी वक्री अपघातांचे प्रमाण वाढवेल. शस्त्रापासून भय, आगीचं भय आणि शस्त्रक्रियांचंही प्रमाण वाढू शकेल असं सांगितलं जात आहे. याचबरोबर मंगळ म्हणजे उतावीळपणा, घेतलेले निर्णय, जोश, होश. मंगळ म्हणजे घातपात, डोक्यात राग घालून घेणं आणि त्या रागाच्या भरात अविचारी कृत्य करणं. मंगळ हा अग्नितत्वाचा तामसी ग्रह आहे. पेटून उठणारा ग्रह आहे. अन्याय विरुद्ध 2 हात करणारा, प्रचंड राग डोक्यात घालून घेणारा ग्रह आहे. लहान मूल कसे मनाविरुद्ध काही झाले की जमिनीवर डोकं आपटून घेतं, अगदी तसंच रागाचा उद्रेक हा मंगळ करणार. सामाजिक व्यवस्थेत पोलीस यंत्रणेला सुसज्ज राहावं लागेल. आगी लागणं, भांडणं होणं, प्रचंड मानसिक त्रास होणं, रक्ताच्या संबंधित विकार, बीपी वाढणं, रक्तदोष, शरीरातील ज्वर वाढणं, व्हेरिकोज वेन्स, डोळ्यांचे आजार, मानसिक ताण यामुळे होणारी डोकेदुखी ही वाढू शकते.
प्रचंड वादविवाद होतील आणि यामुळे रागाचा ईर्षेचा उद्रेकही होईल. आगी लागतील. स्वयंपाकघरात काम करताना सुद्धा सांभाळावं लागेल. जनसामान्यांत प्रक्षोभ, संताप होईल. मंगळ वक्री स्तंभी असताना जे परिणाम होतात ते दुर्गामी होतात. त्यामुळे ह्या काळात वाद टाळणं हिताचं ठरेल. आपल्या शब्द संपदेचे नको तिथे प्रदर्शन करून नको ती संकट ओढवून घेऊ नये असा सल्ला दिला जातोय. उच्च शिक्षण घेतलेले आपले सगळे सोयरे, आप्तेष्ट, मित्र किंवा इतर कुणीही असो ह्यांची अक्कल काढू नये, म्हणजे मानहानी तरी टळेल. ह्याचे कारण चर्चा करून सामंजस्याने एखादा प्रश्न सोडवावा हा मुळात मंगळाचा स्वभाव नाही. मोठा आवाज करून शिवराळ भाषेत बोलणारा हा सेनापती आहे. काय आहे ते सर्व मलाच समजते आहे, इतर सर्व बिंडो असल्या भ्रमात राहिलात तर आयुष्याच्या सारीपाटावरून कायमचे दूर फेकले जाल. त्यामुळे अशा गोष्टी विचारपूर्वक कराव्यात असाही सल्ला दिला जातोय. मग करायचं काय तर पुढील 6 महिने गप्प बसायचं हीच मोठी सावधानता आहे. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी बोलण्याच्या बाबतीत अतिसाहस टाळावं, स्वतःला आणि कुटुंबाला जपावं. सत्तापालट होताना होणारा हिंसाचार, एक घाव दोन तुकडे कुणाच्याच फायद्याचे नसतात. अत्यंत चक्रम डोक्याची मुलं जी घरात कोणाचेच ऐकत नाही, विशेष करून मिथुन राशीतील मंगळ असेल त्यांच्याकडे जातीनं लक्ष ठेवावं. नैसर्गिक कुंडलीतील मिथुन राशी ही तृतीय स्थानात येते आणि ती संवादाची राशी आहे. त्याचबरोबर तिथून डावा कान, कागदपत्रे बघितली जातात. बोलताना, लिहिताना आणि कुठे सही करताना विचारपूर्वक कृती केली पाहिजे. सतत कानात हेडफोन घालून बसू नये. तृतीय भाव हा प्रवास दर्शवतो आणि मंगळ वेग, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढू शकतं. अतिवेगानं वाहन चालवणं आणि रस्त्यात भांडणं करणं टाळावं. राहू शनी दशा असलेल्या लोकांनी मुळात समाजात कमी वावरावं. काही लोकांचा राजकारण हा श्वास आहे. त्यांना 24 तास दुनियादारी करायची असते. त्यांना विशेष सतर्कतेचा इशारा आहे. एखादं प्रकरण अंगावर शेकेल आणि कुणीतरी पोलिसात जाईल इथवर वेळ आणू नये. व्यक्तिगत कुंडलीत वक्री मंगळाची फळं भोगावीच लागतील ह्यात शंका नाही. ह्या शास्त्रावर विश्वास नसलेल्या लोकांना आता मंगळ काय चीज आहे ते दाखवेल. पत्रिकेत मंगळ कुठल्या भावाचा कारक आहे, नवमांश बळ, षडबल किती आहे, त्यावरील पापग्रहांच्या दृष्टी, दशा आणि लग्न किती बलवान आहे ह्यावर त्यांचे परिणाम अवलंबून आहेत आणि जे होतील ते दुर्गामी हे नक्की असेही सांगितलं जाते. अनेकदा स्वतःच्या आत डोकावून पाहायची वेळ येते, ती आत्ताच आलेली आहे. शनी वक्री, मंगळ वक्री, ऑक्टोबरपासून गुरुही वक्री, अडथळ्यांची शर्यत आहे. मग काय आपण श्वास घ्यायचा नाही की काय? घ्यायचा, पण त्याचं बोट धरून. साधनेला लागा. जे करत आहात त्यांनी वाढवा. कुठल्या शब्दानं कुठलं संकट ओढवेल सांगता येणार नाही. सुज्ञास सांगणे न लगे. यावर उपाय काय तर दर मंगळवारी मारुतीला जाऊन त्यांच्या पायावर चिमूटभर शेंदूर अर्पण करावा. हनुमान चालिसाचं नित्य पठण करावं. आवश्यकता नाही तिथे गप्प बसावं, कमी बोलावं. मंगळ भाऊबंदकी करवेल, वाद होतील. मनातील मत्सराची ज्योत जितकी मोठी तितकी लक्ष्मी मिळवणं दुरापास्त होईल. सबुरीनं घ्यावं. मौन सर्वार्थ साधन. हे ज्याला समजलं तो जिंकला. सारांश असा की ग्रहस्थिती बदलत राहणार आहे, पण ह्या काळात आपल्याकडून कुणी दुखावलं गेलं तर पुन्हा जवळीक साधता येईलच असं नाही. आपल्या स्वभावाला अनेकदा आयुष्यात मुरड घालावी लागते. नातीसंबंध जपावे लागतात. ह्या आपल्या परीक्षेचा काळ आहे. म्हणूनच जो उपासनेची कास धरेल तो ह्यातून पार होणारच असं सांगितलं जात आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.